तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा होस्ट महेश आणि यामाने नवीनच लॉन्च केली आहे यामा XSR 155 गाडी तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितली देखील असेल. आपण आपल्या इंस्टाग्राम वरती या गाडीची पोस्ट देखील केली होती आणि या गाडीमध्ये तुम्हाला 155 सीसीचं लिक्विड कूल इंजिन मिळणार आहे. कंपनीतर्फे ते प्रोव्हाइड केलेलं आहे आणि हे सेम इंजिन आहे जे MT-15 मध्ये आणि R15 मध्ये तुम्हाला कंपनी प्रोव्हाइड करते. आणि हे इंजिन या गाडीसाठी खास ट्यून केले आहे. या गाडीची खास गोष्ट म्हणजे तुम्हाला जो R15 चा जो अग्रेसिव्ह पोस्चर होता त्यामुळे बऱ्याचशा जणांना ती गाडी राईड करताना बराचसा प्रॉब्लेम यायचा, हात वगैरे त्यांचे दुखत होते. पण ही गाडी सेगमेंट मध्ये अशी लॉन्च केली आहे यामाने, या गाडीमध्ये तुम्हाला कम्फर्ट पण भेटणार आहे, त्यानंतर तुम्हाला पॉवर देखील भेटणार आहे. MT-15 पण चांगला ऑप्शन होता, पण MT-15 मध्ये तुम्हाला जे सीट आहे पिलियनला जागा कमी आहे MT-15 वरती, त्यामुळे पिलियन एवढा कम्फर्टेबली त्या गाडीवरती बसू शकत नाही. तर ही गाडी एक अल्टरनेटिव्ह म्हणून तुम्ही बघू शकता. यामाची जी पोकळी होती, जे यामाकडे एक गाडी नव्हती हायवे राईड करण्यासाठी, म्हणजे ज्यांना रिलॅक्स राईड करायची सवय आहे त्यांच्यासाठी त्यांच्याकडे एक गाडी नव्हती, तर ही गाडी एकदम दमदार ठरणार आहे त्या सर्व ग्राहकांसाठी. तर या गाडीमध्ये तुम्हाला 18.4 PS चा म्हणजे हॉर्स पॉवर तुम्हाला या गाडीमध्ये मिळणार आहे. सेमच आहे त्या दोन्ही गाड्यांसारखंच. आणि 14.1 न्यूटन मीटरचा टॉर्क देखील या गाडीमध्ये तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर या गाडीमध्ये तुम्हाला ड्युअल चॅनल ABS देखील मिळणार आहे आणि हे ड्युअल चॅनल ABS तुम्हाला त्या दोन गाड्यांमध्ये देखील मिळत होतं, पण ही गाडी थोडीशी वेगळीच आहे या प्राइस रेंजमध्ये. त्यानंतर तुम्हाला ट्रॅक्शन कंट्रोल देखील प्रोव्हाइड केलेला आहे यामाने. ट्रॅक्शन कंट्रोल सोबतच तुम्हाला येथे स्लीपर क्लच देखील आहे आणि तुम्हाला 6 गिअरचं ट्रान्समिशन देखील या गाडीमध्ये यामाने प्रोव्हाइड केलेलं आहे. त्यानंतर या गाडीच्या किमतीबद्दल जर आपण बोललं तर ही गाडी तुम्हाला यामाने 1,50,000 एक शोरूम मध्ये ही गाडी तुम्हाला यामाने प्रोव्हाइड केलेली आहे. आणि त्याच बाबतीत जर बोलायचं झालं, ही तुम्हाला ऑन रोड गाडी एक 75 किंवा एक 80 पर्यंत जाऊ शकते. आता प्रत्येक सिटीवरती डिपेंड करतं. त्यानंतर या गाडीमध्ये तुम्हाला एक कॅफे रेसर एडिशन देखील मिळणार आहे. मी त्याचा फोटो तर स्क्रीनवरती लावतोच. या गाडीमध्ये तुम्हाला समोरून अशी कॅफे रेसर सारखी थोडीशी डिझाईन कंपनीने प्रोव्हाइड केलेली आहे. आणि ह्या ब्रॅकेटमध्ये यामाने खूप चांगली गाडी प्रोव्हाइड केलेली आहे. बाकीच्या गाड्या देखील या कॉम्पिटिशन मध्ये बऱ्याचशा गाड्या आहेत, आपण त्या गाड्यांचं कॉम्पिटिशन देखील या गाडीसोबत करू शकतो. पण या गाडीमध्ये तुम्हाला काही खास फीचर्स देखील मिळणार आहेत. तुम्हाला जो समोरचा जो कॉन्सोल आहे तो कॉन्सोल तुम्हाला असा राऊंड मिळणार आहे आणि राऊंड मी त्याचा फोटो तर लावणारच आहे, राऊंड मिळणार आहे आणि पूर्ण डिजिटल देखील तो आहे. आणि या गाडीचा जो एक्झॉस्ट नोट आहे तो देखील चांगला आहे. आणि या गाडीचा तुम्हाला हा जर थोडासा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ, तर या गाडीचा हा व्हिडिओ तुम्हाला जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर आजच DDIS मराठीला सबस्क्राईब करा. अशाच नवीन गाड्या आल्याच्या नंतर तुम्हाला त्यांची माहिती आणि त्यांचे रिव्ह्यू, राईड रिव्ह्यू, त्यांचे ओनर एक्सपिरियन्स तुम्हाला या चॅनलवरती सर्व बघायला मिळतील. तर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर DDIS मराठीला सबस्क्राईब करा आणि DDIS मराठीचे इंस्टाग्राम पेज देखील आहे, त्याला देखील तुम्ही फॉलो करू शकता. धन्यवाद.